बातमी आहे नाशिकमधली। बिबट्यानं शेतकऱ्यावरती आणि त्याच्या मुलावरती हल्ला केलाय। जनावरांच्या चाऱ्यासाठी मका कापणी करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक शेतकरी आणि मुलावरती हल्ला केल्याची घटना येवला तालुक्यातल्या खिरडी साठेमध्ये घडली आहे। त्यामुळे शेतकरी घाबरलेत। या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेतकरी गणेश मोरे आणि बिबट्यामध्ये झटापट झाली। या हल्ल्यामध्ये शेतकरी गणेश मोरेंच्या हातापायाला जखमा झाल्यात, तर बिबट्यानं शेतकऱ्याचा मुलगा सज्जन मोरे ह्याच्याकडे मोर्चा वळवला आणि हल्ला केला। यामध्ये सज्जन जखमी झालाय। मुलाजवळ बिबट्या गेल्यानं जखमी अवस्थेतले शेतकरी गणेश मोरे आणि परिसरातील शेतकऱ्यांनी आरडाओरड केली, त्यामुळे बिबट्यानं तिथनं पळ काढला। दोघा जखमींवरती नगरसूलमधल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, तेव्हा शेतकऱ्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी येवला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आणि तातडीनं पिंजरा लावत बिबट्याला जेरबंद करू असं आश्वासन वन विभागाकडनं यावेळी देण्यात आलंय। मी व माझा मुलगा शेतातून मका कापत असताना तिथे अचानक पिवळ्या पट्ट्याच्या वाघाने आमच्यावर हल्ला केला। माझा मुलगा साईडला असताना 20 फूट असल्यामुळं मुलग्याला तिकडं जाता नाही आलं। मुलं तर त्यांनी माझ्यावर हल्ला केला। माझा प्राण वाचण्यासाठी मी आधी हात लावले, मी त्याला लोटलं, त्यांनी मला लोटलं आणि एक शेजारचा माणूस जो मी लागल्यामुळं तो लागल्यामुळं तो वाघ जंगलाच्या दिशेनं पळून गेला। आमच्या मुलीसाठी मग आणत होता। आमच्या पप्पा ना वाघाने हल्ला केला, तर मग मी ते पाहून घाबरलो आणि 22 लोक वरून लागले। मग तो वाघ जंगलात पळून गेला।